कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे। त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले, त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले। काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे त्यामध्ये एक युवा नेतृत्व आहे अभिजित थरवळ म्हणून, त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडंसं अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली। त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगर मधले असणारे काही प्रवेश, कल्याण डोंबिवली मधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश, आमचे भारतीय जनता पार्टी मधले असणारे प्रवेश, या सर्व गोष्टींबद्दल थोडेसे आक्षेप सर्व बाजूने दोन्ही बाजूने दिसत आहेत। त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळेजण बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलंय। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा 100% होईल आणि पूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे। यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळेजण राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते, महायुतीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतलाय। त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस जे प्रवासामध्ये किंवा कसं ना काहीतरी बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल। परंतु महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये गतिमान करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे ते करण्याचा निर्णय हा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। धन्यवाद।